आज काहीतरी स्पेशल रेसिपी बनवलेली होती आणि थोडी वेगळी पण होती, वेगळ्या पद्धतीने. ती सांगण्याच्या अगोदर ना, आज होता गुरुवार. गुरुवारचं ना मी दरवेळेस ना, हे आमचं नाशिकचं एकमुखी दत्त मंदिर आहे, तिथे मी दरवेळेस जाते. पण ना मला आता खूप दिवस झाले जमतच नाही आहे. त्याच्यामुळे ना मला खूप असं मन उदास होतं, त्यामुळे मी त्या दिवशी गुरुवारी मंदिरात गेली. इतकं प्रसन्न वाटतं ना गेल्यानंतर. आणि ना आम्ही उदास असलो ना किंवा आमचं मन लागत नसलं किंवा फ्रेश वाटायचं असलं तर आम्ही गंगेवर जातो. गंगा म्हणजे एकदम असं भारी ठिकाण आहे ना आमचे. तर तुम्ही नक्कीच येऊन ट्राय करा. नाशिकला आल्यानंतर गंगेवर रामकुंड वगैरे तो एरिया जो आहे ना, तिथं बसल्याने खूप मन प्रसन्न वाटतं. संध्याकाळच्या टायमाला खूप भारी वाटतं. नक्कीच ट्राय करा. तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे. आज ना एकदम छान आणि स्पेशल आणि वेगळी रेसिपी बनवणार आहे. तर चला काय आहे ती बघूनच घ्या तुम्ही. तर आज बनवणार आहोत आपण ते म्हणजे बटाट्याचे पराठे. आता हो, बटाट्याचे पराठे करायचे म्हटले की लाटायचं टेन्शन, त्याचं पीठ भिजवायचं टेन्शन. तर ते काय टेन्शन तुम्ही घेऊ नका, कारण आपल्याला इथे बिलकुल लाटायचे पण नाही आहे आणि पीठ भिजवायची पण गरज नाही आहे. तर चला कसे करायचे. सर्वात अगोदर मी इथे उकडलेले बटाटे घेतले, सोलून घेतले, किसून घेतले आणि ते बाजूला ठेवून दिले. आता आपण बटाट्याच्या पराठ्यांमध्ये ठेचा टाकणार आहोत. तर तो कसा करायचा तोच बघूया. मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्या, एक 7-8 लसूण घेतला, जिरं घेतलं आणि माझा फेवरेट कढीपत्ता घेतला. हे सर्व व्यवस्थित वाटून त्याचं वाटण तयार करून घेतलं. आता बटाट्याचा कीस घेतला, तो थंड झालेला होता. त्याच्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ टाकलं, त्यानंतर त्यात ओवा टाकला, तीळ टाकलं, त्यानंतर धने जिरे पूड होती ती टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, जे आपण वाटण वाटलेलं होतं ते वाटण टाकलं, बारीक चिरलेला कांदा टाकला, चवीपुरतं मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि थोडं थोडं पाणी टाकून ना व्यवस्थित ते पीठ भिजवून घेतलं. आता पीठ जास्त पातळ नाही करायचं आहे, आपल्याला पाणी जपून टाकायचं आहे. पीठ थोडंसं घट्टसर असलं पाहिजे की पराठे जमले पाहिजे. मग काय, इथे पीठ तयार झालं, 5 मिनटं ठेवलं. 5 मिनटानंतर लगेच इथं तवा गरम करायला ठेवला. तव्यावरती मस्त तेल टाकलं आणि आपलं जे काही बेटर तयार केलेलं होतं ते टाकलं त्याच्यावरती आणि एक 5 मिनटं झाकण ठेवलं. बघा, आपला इतका सुंदर असा पराठा तयार होतो ना. इतके सुंदर होतात ना की तुम्ही म्हणजे चवीला पण इतके छान लागतात आणि नरम पण इतके असतात ना. बघा बरं, तुम्हाला अजिबात लाटण्याची आणि पीठ भिजवत बसण्याची गरज नाही. आता इथे काय झालं माझ्याकडून की दुसरा पण तवा मी ठेवला होता घाईघाईमध्ये, पण तो तवा काही चांगला निघालाच नाही. त्याच्यामुळे मी जो आपला वाकडा तिकडा जो होता त्याच्यावरच सगळे पराठे तयार केले आणि बघा इथे मस्त आपले सगळे झटपट असे पराठे तयार झाले. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि जे कोणी फेसबुकला हा व्हिडिओ बघत असेल ना, तर तिथे पण फॉलो करायला बिलकुल विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय.